तर आज आपण पाहणार आहोत गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी कधी व कोणती करायची। तर शेतकरी बंधूंनो नमस्कार, शेती नियोजन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। जर चॅनलवर जर नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, गहू पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपल्या गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी कधी व कोणती करायला पाहिजे। चला तर हे जाणून घेऊया। तर मित्रांनो, जवळपास आपले गहू पीक 25 ते 30 दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला ही फवारणी करायची आहे। त्याआधी हे जाणून घ्या की आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे। पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी फवारणी केली तरी चालेल। जर मित्रांनो गहू पिकाला तणनाशकाचा झटका बसला असेल, ताण पडला असेल तर काळजी करायची काही गरज नाही। कारण मित्रांनो, आपण त्या ठिकाणी सिलेटेड झिंक प्रति पंपाला 25 ग्राम असा वापर करून आणि सोबत चांगल्या कंपनीचे टॉनिक वापरून परत त्या गव्हाला रिकवर करू शकतो। तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणत्या तणनाशकाचा वापर आपल्याला गहू पिकामध्ये करायचा आहे। तर त्यामध्ये UPL कंपनीचं वेस्ट आहे तणनाशक तुम्ही वापरू शकता। बरेच शेतकरी बंधू याची फवारणी करत असतात, अत्यंत चांगले रिझल्ट याचे पाहायला मिळतात। याचे जे प्रमाण आहे ते 160 मिली प्रति एकर इतके आहे। तर तुम्ही 160 मिली घेऊन 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा 1 एकर गव्हावर फवारणी करू शकता। जर हे तणनाशक दुकानामध्ये उपलब्ध नसेल तर याच कॉम्बिनेशन मधले दुसऱ्या कंपनीचे तणनाशक घेतले तरी चालेल, किंवा मेटसल्फोन मिथाइल 20% WP हे घटक असलेले तणनाशक जरी घेतले तरी चालेल। तर त्यामध्ये FMC कंपनीचे ऑलग्रीप हे आहे, याचा वापर 8 ग्राम प्रति एकर एवढा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखी शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।